ऍग्रिकल्चर बॉटनी आणि बायोटेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीचा अनालिसिस, क्वेश्चन पेपर अनालिसिस पाहणार आहोत. तर त्यापैकी फर्स्ट आहे तुमचा ऍग्रिकल्चर बॉटनी मधला जे काही पोर्शन आलेला होता. आता ऍग्रिकल्चर बॉटनीला वेटेज होता ऍक्च्युली 8 क्वेश्चन म्हणजे 16 मार्क्सचं. तर ऍग्रिकल्चर बॉटनीचे बघायला गेले क्वेश्चन तर काही क्वेश्चन जे आहेत ते सिंपल वेने विचारलेले आहेत, म्हणजे वन लाईन क्वेश्चन आहेत. पण बरेचसे क्वेश्चन असे आहेत की कन्सेप्च्युअल क्लॅरिटीने आहेत. तर तुम्हाला एवढी भीती वाटण्याची काहीच जरूरत नाही, कारण पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे मॉडरेट आहेत. असं ते खूप काही हे नाहीये, म्हणजे काय म्हणतात डिफिकल्ट लेवलवर नाहीत विचारलेले, पण कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर विचारलेले आहेत. सो फर्स्ट पाहूयात आपण ऍग्रिकल्चर बॉटनीचा अनालिसिस. सो फर्स्ट 35 नंबरचा क्वेश्चन होता, आणि हा जो आहे मी अनालिसिस केलेला जो सेट आहे तो बी सेट आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे ऍग्रिकल्चर बॉटनी मधला 35 नंबरचा बी सेट मधला. प्लांट्स विथ Casulician acid metabolism are highly drought resistant. The economic plants with this type of photosynthesis are. ओके, आता ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर कॅम्प पाथवेचा विचारलेला आहे. फक्त क्वेश्चन हा फिरवून विचारलेला आहे. ड्रॉट रेजिस्टन्स वगैरे ह्याची काहीच देण्याची गरज नव्हती. ओके, कारण जेवढे काही कॅक्टस फॅमिली मधले प्लांट आहेत ते कॅम्प मध्ये येतात. आता ऑप्शन 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि खाली त्याचे कॉम्बिनेशन दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे स्वर्गम, देन आहे अगावे, सॅफ्लावर आणि पाइनएपल. आता स्वर्गम हा जर बघायला गेलं तर C4 फॅमिली मधला प्लांट आहे, आणि कॅक्टस बघायला गेले तर बी ऑप्शन आणि डी ऑप्शन हा जो आहे तो आपला कॅम्प पाथवे मधले त्याचे एक्झाम्पल आहेत. सो अगेन जर ऑप्शन बघायला गेलं तर ए अँड बी, स्वर्गम अँड आगावे नो. सो सी अँड डी थर्ड ऑप्शन जो आहे, सी अँड डी सॅफ्लावर पण नाही, आणि बी आणि सी जो आहे तर सॅफ्लावर कॅम्प पाथवेमध्ये येतच नाही. तर फोर्थ नंबरचा ऑप्शन बरोबर आहे बी आणि डी, दॅट इज अगावे अँड पाइनएपल. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो सेकंड बी सेट मधला क्वेश्चन आहे 42 नंबरचा, मेन फंक्शन ऑफ क्लोरोप्लास्टिज. आता हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, वन लाईनर क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही कन्फ्युज होण्याची गरजच नाहीये. सो तो सर्वांनाच माहिती आहे, आणि दोन्ही क्वेश्चन आपल्या नोट्सच्या बाहेरचे नाहीयेत. सो अगेन हेअर इज द आन्सर इज फोटोसिंथेसिस. ओके, सो क्लोरोप्लास्टचं फंक्शनच मेन फंक्शन आहे फोटोसिंथेसिसचं. सो अगेन रेस्पिरेशन हा मायटोकॉन्ड्रियामध्ये हे होतो. क्लोरोसिस हे क्लोरोसिस तर ऑप्शनच होऊ शकत नाही, आणि फोटोफॉस्फोरिलेशन आणि क्लोरोप्लास्टचा काहीही संबंध नाही. सो हेअर अगेन आन्सर इज मेन इज फोटोसिंथेसिस. So next question is 43 number. Which variety is usually created by mixing seeds of several lines? So इथे फक्त तुम्हाला पॉइंट आउट करायचं होतं मिक्सिंग सीड्स ऑफ सेव्हरल लाईन्स दॅट आर सिमिलर इन अपीअरन्स, जे की सिमिलर अपीअरन्सच्या असतात, अपीअरन्स बट डिफरंट जीन्स रेजिस्टंट टू द गिव्हन डिसीज. ओके, हा अगेन ब्रीडिंग मधला क्वेश्चन आहे. सो हे पण आपण सर्व मल्टीलाईन, हायब्रिड काय असतं, मल्टीलाईन काय असतं. आता बरेच जण इथं कन्फ्युज होतील की बायोटेक, हायब्रिड आणि मल्टीलाईन ऑल ऑफ द अबव करतील. सो हेअर इज द मोस्ट प्रेफरेबल आन्सर इज मल्टीलाईन व्हरायटी. ओके, कारण तिथे सेव्हरल लाईन्स काय केले जातात, यूज करून व्हरायटी ही डेव्हलप केली जाते. सो हेअर इट इज आन्सर इज मोस्ट करेक्ट आन्सर इज मल्टीलाईन. Okay, so next question is the synchrony in flowering of the seed and pollinator parent is termed as. आता हा जो क्वेश्चन आहे सिंक्रोनी, आता हा सिंक्रोनायझेशन जो फोर्थ ऑप्शन आहे ह्याचे सर्व हे निकिंग, स्टॅगरिंग हे दोन जे ऑप्शन आहेत त्याच्या टाईप आहेत, सिंक्रोनायझेशनच्या टाईप आहेत स्टॅगरिंग आणि निकिंग. हा क्वेश्चन थोडासा म्हणजे ऍक्च्युअल जे सिटटेक आहे, सिट टेक्नॉलॉजी मधून हा क्वेश्चन आलेला आहे आणि एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन विचारलेला आहे. ऍक्च्युअली स्टॅगरिंग मध्ये सुद्धा जर ग्रोईंगच केली जाते मेल आणि फिमेल पॅरेंटची, आणि निकिंग मध्ये सुद्धा. फक्त मोस्ट प्रेफरेबल आन्सर जर स्टॅगरिंग जर बघायला गेलं तर डिफरन्शियल सोईंग ऑफ मेल अँड फिमेल पॅरेंट, म्हणजे सोईंग डेट्स मध्ये डिफरन्स, आणि फ्लावरिंगच्या वेळेस फ्लावरिंग ऑफ सीड अँड पॉलिनेटर जर बघायला गेलं तर त्याची प्रोसेस आहे निकिंग. बट मोस्ट प्रेफरेबल आन्सर मला ह्याच्यामध्ये सापडलेलं नाही, बट नियर टू द दॅट टर्मिनॉलॉजी दॅट इज फ्लावरिंग ऑफ द सीड
अँड पॉलिनेटर पॅरंट, त्याची टर्मिनॉलॉजी मिळती जुळती आहे निकिंगची. सो आय हॅव गिव्हन हेअर आन्सर इज दॅट इज निकिंग. आणि निकिंगचं द सिंक्रोनी इन फ्लावरिंग ऑफ द मेल अँड फिमेल पॅरंट इज टर्म्ड ॲज निकिंग. सो आय हॅव गिव्हन हेअर आन्सर दॅट इज निकिंग. ओके, हा थोडासा डिफरंट होता क्वेश्चन, म्हणजे आपल्या नोट्स मधल्यापेक्षा थोडासा डिफरन्स आहे, बट बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे. So again next question is phenotypic variation within the clone is purely. आता इथं सुद्धा बरेच जण कन्फ्युजन होऊ शकतात. आता हा जो क्वेश्चन आहे डायरेक्ट तुम्हाला म्युटेशन विचारलेलं नाहीये, डायरेक्ट फिनोटिपिक विचारलेलं नाहीये किंवा एन्व्हायरमेंटल विचारले नाही, पण एक लक्षात ठेवायचं की फिनोटिपिक व्हेरिएशन जेव्हा होतात क्लोन मध्ये हे जेनेटिक्स नसतातच, जेनेटिक्सचा ऑप्शन करतोच, आणि जीन मध्ये जेव्हा कुठलाही व्हेरिएशन घडून येतं तेव्हा थ्रू द म्युटेशन घडून येतं. सो हेअर इट इज अगेन दोन ऑप्शन इथं कटलेले आहेत. नेक्स्ट आहे फिनोटिपिक. फिनोटिपिक वर क्वेश्चन आलेला आहे, फिनोटिपिक व्हेरिएशन विचारलेले आहे, त्याच्यामुळे आणि क्लोन मधला आहे त्याला आपण फिनोटिपिक व्हेरिएशन म्हणू शकत नाही. सो इट इज प्रॉपरली और प्युअरली डन बाय द एन्व्हायरमेंट. ओके, सो मोस्ट करेक्ट आन्सर इज एन्व्हायरमेंट. ओके, सो अगेन मी सांगते फिनोटिपिक व्हेरिएशन क्लोन मधलं कधीही विचारलं तर ते कधीही एन्व्हायरमेंट थ्रूच होतं. सो आणि पुढे शब्द दिलाय तुम्हाला, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका. द क्लोन इज प्युअरली, फिनोटिपिक व्हेरिएशन विदिन द क्लोन इज प्युअरली डन बाय द एन्व्हायरमेंट. सो हियर इज द आन्सर इज एन्व्हायरमेंट. So next question is the invention that colchicine would be used to double the number of chromosome is associated with scientist. हा खूप वेळेस सांगितलेला आहे मी. हा सायंटिस्ट आहे बॅकेस्ली. ओके, हा पण स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. आता इथं तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी क्रोमोझोम डबलिंग वगैरे आपण सर्व घेतलेलं होतं, कोल्चिसिनचं घेतलेलं होतं, बट त्यांनी त्याचा एक सायंटिस्ट विचारलेला आहे. तो क्रोमोझोम डबलिंगचा हा अमेरिकन सायंटिस्ट आहे. तर अमेरिकन सायंटिस्टने जे पॉलिप्लॉइड आहे त्या पॉलिप्लॉइड मध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन आहे. सो क्रोमोझोम डबलिंगचं जे कोल्चिसिन बाय द कोल्चिसिन ट्रीटमेंट, कोल्चिसिन काय करतं, एक केमिकल आहे, केमिकल काय करतं की क्रोमोझोम डबलिंग करतं आणि पॉलिप्लॉइड घडून आणतं. सो हेअर इट इज the chromosome doubling is associated with the scientist that is Backesley. Okay, so हा क्वेश्चन फिजियोलॉजी मधला आहे. If two cells A and B are in contact with each other, the cell A has a pressure potential 4 bar and contain the sap with osmotic potential -12 bar. Cell B has pressure potential 2 bars and contain the sap with osmotic potential -5 bar. Then the water will be moved from. तर हा क्वेश्चन जो आहे ते थोडासा तुम्हाला कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे की इथं तुम्हाला माहित असायला पाहिजे प्रेशर पोटेन्शियल म्हणजे काय, ऑस्मोटिक पोटेन्शियल म्हणजे काय, टर्गर प्रेशर चं नाव दुसरं काय आहे, किंवा डीपीटी कशा काढला जातो, आणि नंतर सेलचं जे वॉटर मूव्ह होणार आहे मग जे लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन होणार आहे की हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन होणार आहे. कारण आतापासून इथून मागलचे जे पेपर होते त्या पेपरमध्ये फक्त डेफिनेशन विचारलेले असायचे किंवा त्याचे नाव जे चेंज झालेले आहेत ते नाव चेंज विचारलेले असायचे, बट इथं कन्सेप्च्युअल क्वेश्चन दिलेला आहे. तर फर्स्ट आहे ऑप्शन ह्याचं सेल बी टू सेल ए, सेल ए टू सेल बी, सेल ए टू आउटर मेम्ब्रेन अँड नन ऑफ द अबव. याचं एक्सप्लेनेशन मी स्पेशली दिलेलं आहे. जर सेल ए चं प्रेशर पोटेन्शियललाच आपण टर्गर प्रेशर म्हणतो, 4 बार दिलेला आहे आणि ऑस्मोटिक पोटेन्शियल हे -12 बार दिलेलं आहे. तर सेल बी चं प्रेशर पोटेन्शियल किंवा टर्गर प्रेशर हे 2 बार दिलेलं आहे आणि ऑस्मोटिक पोटेन्शियल हे -5 बार दिलेलं आहे. ओके, मग आपण डीपीटी जर काढायला गेला, डिफ्युजन प्रेशर डिफिशियंट, तर आपण नेहमी काय करतो, ऑस्मोटिक पोटेन्शियल मायनस टर्गर प्रेशर करतो. सो इट इज सेल ए दॅट इज डीपीटी -12 बार is osmotic potential -4 bar that is the turgor pressure or pressure potential. Okay, जर मायनस केला हा आपण तर -16 बार येतो आणि ह्याचा 17 बार येतो. आणि वॉटर मुवमेंट कधी पण कशी होती की लो टू हाय डिफ्युजन प्रेशर डिफिशियंट कडे होते. सो हेअर इट इज द लो टू हाय म्हटलं की -16 हा ए सेलचा आहे आणि -7 हा बी सेलचा आहे, आणि मायनस मधलं तुम्हाला माहिती की जी जितकी इन्क्रीज होते ती लो लेवलची असते. सो हे इट इज द वॉटर मुवमेंट इज फ्रॉम द ए सेल टू बी सेल. ओके, so there is the weightage of botany. The 8 to 9 question is coming from botany section, agriculture botany section, and this analysis is over of botany.
जे क्वेश्चन आलेले होते ते क्वेश्चन कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचे होते आणि काही क्वेश्चन जे होते ते स्ट्रेट फॉरवर्ड होते. आणि हे सगळे क्वेश्चन फक्त तो सिंक्रोनायझेशनचा जर क्वेश्चन सोडला तर सगळे आपले क्वेश्चन जे आहेत ते आपल्या नोट्सच्या बाहेरचे नाही आहेत. ओके. सो आणि ऍग्रिकल्चर बॉटनी बघायला गेलं तर ऍग्रिकल्चर बॉटनीचा सगळ्यात इझिएस्ट पार्ट हा ह्या सेशनला म्हणजे किंवा ह्या एक्झाम मध्ये आला होता यावेळेसच्या 2022च्या 21च्या. सो हा जो सेशन आहे ऍग्रिकल्चर बॉटनीचा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होते. So in monocotyledonous root, the single outermost layer with the number unicellular root hairs is known as epiblema. Okay, हा क्वेश्चन तुम्ही पाहिलेला आहे. Then if phenomena of mature cells reverting to the meristematic state and forming the undifferentiated callus tissue is termed as. आता हा ऍग्रिकल्चर बॉटनी as well as ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी मधला क्वेश्चन आहे प्लांट टिश्यू कल्चरचा. आणि हा क्वेश्चन मी खूप वेळेस सांगितलं आहे आणि हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. जेव्हा आपण एखाद्या सेल पासून कुठल्याही मेरिस्टेमेट किंवा डिवाइड करतो त्या सेलला त्याला म्हणतो आपण सायटो डिफरन्शिएशन. सॉरी, जी डिवाइडिंग स्टेट असते त्याला डिफरन्शिएशन म्हटलं, सायटो डिफरन्शिएशन म्हटलं जातं. पण त्या सेल पासून जेव्हा आपण एखादा अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल्स फॉर्म करतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, डी डिफरन्शिएशन. आणि त्या डिफरन्शिएशन पासून अगेन एखादा ऑर्गन जेव्हा फॉर्म करतो आपण त्याला रिडिफरन्शिएशन म्हटलं जातं. आता फक्त कन्फ्युज ह्या 3 ऑप्शन मध्येच आहे. टोटिपोटन्सी, तर टोटिपोटन्सी ऑलवेज होल प्लांट इज डेव्हलप फ्रॉम द सिंगल सेल, दॅट इज कॉल्ड टोटिपोटन्सी. ओके, टोटिपोटन्सी तर ऑप्शनच नाही, म्हणजे तो होऊ शकत नाही. सो अगेन 1 2 3 सायटो डिफरन्शिएशनचे सांगितले. डी डिफरन्शिएशन म्हणजे मेरिस्टेमॅटिक स्टेट पासून अनडिफरन्शिएटेड कॅलस मध्ये जेव्हा फॉर्मेशन होतं त्याला डी डिफरन्शिएशन म्हटलं जातं. सो हेअर इज द फेनॉमेना ऑफ मॅच्युअर सेल्स रिव्हर्टिंग टू द मेरिस्टेमॅटिक स्टेट अँड फॉर्मिंग अनडिफरन्शिएटेड कॅलस, दॅट इज कॉल्ड द डी डिफरन्शिएशन. अँड कॅलस इज नथिंग बट द अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल. हा प्लांट टिश्यू कल्चरचा क्वेश्चन आहे. सो द ब्ल्यू ग्रीन algae इज नोन ॲज, हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. फर्स्ट आहे अनाबेना अझुला, पेनिसिलियम डिजेटेटम, सायनोबॅक्टेरियम अँड नन ऑफ द अबव. सो हिअर इट इज द स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन अँड आन्सर इज द सायनोबॅक्टेरियम. सो सेशन इज ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी. हा सेशन एकदम इझी सेशन होता, इझी क्वेश्चन होते ह्याच्यामध्ये. कुठेही असे म्हणजे खूप काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन होते, इझी क्वेश्चन होते सर्व. सो एन्झाइम्स, एन्झाइम्स हा अगेन तुमचा फूड टेकशी रिलेटेड क्वेश्चन आहे आणि हा बायोटेक ऍज वेल एज बॉटनीशी रिलेटेड आहे, कारण बायोकेमिस्ट्रीचा थोडासा पार्ट हा बॉटनी मध्ये आणि बायोटेक मध्ये सुद्धा आहे. सो एन्झाइम्स इट इज मेड अप ऑफ प्रोटीन्स having high molecular weight, non-stable beyond 40 degrees Celsius and all of the above. आता मी क्वेश्चनचा आन्सर दिले ऑल ऑफ द अबाव, बट इथं जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नुसार जर गेलं तर सेकंड आन्सर बरोबर असायला पाहिजे, हॅव्हिंग द हाय मोलिक्युलर वेट. बट जर कॉमन वे ना आपण जसं म्हणतो की एन्झाइम इज मेड अप ऑफ प्रोटीन, इट इज नॉट स्टेबल बियॉन्ड द 40 डिग्री सेल्सिअस. ओके, बट जर इथं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी बघायला गेली तर प्युअर प्रोटीन, हा प्रोटीनचे 2 पार्ट असतात, एक होलो एन्झाइम आणि अपो एन्झाइम. ओके, आणि जो प्रोटीन पार्ट आणि नॉन प्रोटीन पार्ट असे 2 असतात. आणि एन्झाइम हा मेडअप झालेला असतो प्रोटीन पासून, म्हणजे तिथं प्रोटीन ऍज वेल एज नॉन प्रोटीन पार्ट आलेला आहे एन्झाइम मध्ये. बट इथं फर्स्ट ऑप्शन सांगतोय मेडअप ऑफ प्युअर प्रोटीन. देन सेकंड आहे इट इज हाय मोलिक्युलर वेट, हा एकदम करेक्ट ऑप्शन आहे. आणि नॉट स्टेबल बियॉन्ड 40 डिग्री सेल्सिअस. आता काही एन्झाइम जे आहेत ते 20 डिग्री सेल्सिअस पर्यंत हे करू शकतात, काही 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि काही 40च्या अबाव पण. पण जनरली जर बघायला गेलं आपण तर बरेचसे कॉमन जर एन्झाइम आपण जे यूज करतो ते कॉमन एन्झाइम बघितले गेले तर 20 किंवा 30च्या खालीच म्हणजे स्टेबल राहतात. ओके, नाहीतर त्याच्यात चेंजेस होतात. सो जर कॉमनली जर विचार करायला गेला तर हा फोर्थ ऑप्शन हा बरोबर आहे. पण जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नुसार जर गेलं तर सेकंड ऑप्शन जो हॅव्हिंग हाय मोलिक्युलर वेट म्हणजे मोस्ट करेक्ट ऑप्शन आहे. ओके, सो कॉमनली जर बघायला गेलं तर ते फोर्थ ऑप्शन ऑल ऑफ द अबव हे ह्याचा आन्सर आहे. सो सेकंड क्वेश्चन आहे, इन इंडिया जी ऑर्गॅनिझम दॅट इज जेनेटिकली इंजिनियर ऑर्गॅनिझम ऑर सेल्स अँड नॉन जेनेटिकली हॅझार्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड प्रोडक्ट्स दे ऑफ रेग्युलेटेड ऍज पर द रूल्स. आता इथं सुद्धा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालेलं आहे. हा जो ऍक्ट आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, हा जो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आहे 1986 ला आलेला आहे. बट याच्यामध्ये जो जी ऑर्गॅनिझम साठी केलेला आहे, रूल्ड केलेला आहे, तो ऍक्ट आहे 1989 चा.
ओके, हा ऍक्ट जो आहे तो 1989 चा आहे. हा इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट झालाय 1986 ला, बट रूल कधी झालाय आणि तो तुम्हाला इथं विचारलेला आहे, रेग्युलेटेड ऍज पर द रूल्स. ओके, हे तुम्ही थोडस लक्ष द्या ह्याच्याकडे, रेग्युलेटेड ऍज पर द रूल्स. आणि हा आपला ह्याच्यामधलाच क्वेश्चन आहे. सो हे पहा, ऑल द GMOs इन्क्लूड द GE क्रॉप्स आर रेग्युलेटेड अंडर द EPA ऍक्ट 1986 but ruled by the 1989. Okay, so most correct answer is 1989. Okay, so next question, in DADAS gene detection technique antibodies are used to detect the specific protein. ओके, आता हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, काहीच ह्याच्यामध्ये म्हणजे हे करण्याची गरज नाही. आता स्पेसिफिक प्रोटीन इथं तुम्हाला फक्त थोडासा कन्फ्यूज करण्यासाठी अँटीबॉडीज हा वर्ड टाकला आहे आणि पुढे दिले डिटेक्ट द स्पेसिफिक प्रोटीन. आता प्रोटीन साठी आपण टेक्निक शिकलेलो आहे, कुठले आहे? 4 टेक्निक होते, एक साऊदर्न ब्लॉटिंग आहे, एक नदर्न ब्लॉटिंग आहे, एक वेस्टर्न ब्लॉटिंग आहे आणि एक डॉट ब्लॉट टेक्निक आहे. तर साऊदर्न ब्लॉटिंग मध्ये काय केलं जातो? डीएनएचं डिटेक्शन केलं जातं. नदर्न ब्लॉटिंग मध्ये RNAचं डिटेक्शन केलं जातं आणि वेस्टर्न ब्लॉटिंग मध्ये प्रोटीन कंपाऊंडचं डिटेक्शन केलं जातं. आणि अँटीबॉडीज इज नथिंग बट द प्रोटीनियस इज नेचर. सो हियर इज द मोस्ट करेक्ट आन्सर इज वेस्टर्न ब्लॉटिंग. ओके, हा पण स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काही खूप जास्त काही ही करण्याची जरूरत नाही. सो विच ऑफ द फॉलोइंग मेथड डज नॉट मेक यूज ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाईम? ओके, सो कुठली मेथड आहे ज्याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन एन्झाईम यूज करत नाही? आता रेस्ट्रिक्शन एन्झाईम कशासाठी वापरले जातात? रेस्ट्रिक्शन एन्झाईम इज नथिंग बट द मॉलिक्युलर सीजर. ओके, रेस्ट्रिक्शन एन्झाईम काय केले जातात? जो स्पेसिफिक जीन सिक्वेन्स आहे तो स्पेसिफिक जीन सिक्वेन्स कट करण्यासाठी आपण काय करतो? रेस्ट्रिक्शन एन्झाईम यूज करतो. त्याला आपण जर मॉलिक्युलर भाषेमध्ये बोलायचं झालं तर इट इज कॉल्ड ॲज अ मॉलिक्युलर सीजर, जो स्पेसिफिक जीन सिक्वेन्स कट करतो. तर असं कुठली मेथड आहे? आता ही RAPD बघितलेली आहे आपण. ओके, देन RFLP, AFLP आणि नन ऑफ द अबव. सो RAPD इज वन ऑफ द मेथड, कारण ही ह्या मेथड मध्ये काय केलं जातं? रेस्ट्रिक्शन एन्झाईम हा यूज केला जात नाही. ओके, सो देन 13 नंबरचा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू रिगार्डिंग द PCR टेक्निक? सो वन ऑप्शन इज, असं कोणतं आहे खालील ऑप्शन ज्याच्यापैकी म्हणजे ते PCRच्या टेक्निकशी ट्रू नाही? सो इट इज फास्ट अँड अनएक्सपेन्सिव्ह, इट रिक्वायर द लार्ज अमाउंट ऑफ DNA, इट परमिट इन विट्रो मल्टिप्लिकेशन ऑफ DNA, इट इज एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह. ओके, आता हा जो ऑप्शन आहे इट इज फास्ट अँड अनएक्सपेन्सिव्ह. ओके, फास्ट आहे आणि अनएक्सपेन्सिव्ह पण आहे. इट रिक्वायर्स द लार्ज अमाऊंट, हा ऑप्शन बघा, लार्ज अमाऊंट मध्ये DNA लागत नाही, याला एकदम स्मॉल मायक्रो ह्याच्यामध्ये DNA लागतो. ओके, सो हे पुढे जाण्याची गरजच नाही, कारण तिसरं ऑप्शन बघायला गेलं तर इन विट्रो मल्टिप्लिकेशन करते हे कशाचं? DNAचं. देन इट इज एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह असतं, जरी टेम्परेचर थोडं बहुत जरी हे झालं तरी चेंजेस होतात त्याच्यामध्ये, कारण जे पर्टिक्युलर आहे अॅन्युअलिंग टेम्परेचर आहे, एक्सटेन्शन टेम्परेचर आहे, सगळे टेम्परेचर हे आपले ठरलेले असतात आणि ते सायकल डिझाईन केलेले असतात डिपेंडिंग ऑन द PCR कुठला लावायचा तुम्हाला. मग ते टचडाऊन PCR असेल किंवा कुठलाही असेल, त्या PCRच्या ह्याच्यावर आपण सगळे सायकलिंगचे टाइम सुद्धा ठरवलेले असतात. सो इट इज अगेन एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह असते. इन विट्रो मल्टिप्लिकेशन होतं डीएनएचे, म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय होतं? डीएनएच्या कॉपी तयार करतं, कारण काय करतं ते? झेरॉक्स कॉपी बनवतं. सो मल्टिप्लिकेशन करतं डीएनएचे, म्हणजे काय होतं की टेम्पलेट जी स्ट्रँड आहे त्याला न्यू प्रायमर ऍड होतो आणि DNA काय होतो? मल्टिप्लिकेशन होतो आणि लार्ज नंबर ऑफ DNA भेटतो. सो जो सेकंड ऑप्शन आहे इट रिक्वायर्स द लार्ज अमाउंट ऑफ DNA, इट इज द नॉट ट्रू अबाउट द PCR बिकॉज इट रिक्वायर्स द स्मॉल अमाउंट ऑफ DNA इन नॅनोग्राम किंवा नॅनो मिली मायक्रोमोलार मध्ये DNA लागतो आपल्याला. Then next question आहे, which of the following enzyme is used in the citrus juice extraction? Again हा तुमचा बायोटेक्नॉलॉजी as well as तुमच्या ह्याच्याशी रिलेटेड आहे, फूड टेकशी. ओके, सो हा जो क्वेश्चन आहे तर दोन एन्झाईम बघता येतील तुम्हाला, अल्फा अमायलेज आणि पेक्टिनेज. तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे अल्फा अमायलेज, कॅटालेज, पेक्टिनेज
आणि लॅक्टेज. सो here it is the not role of lactase and catalase, but again we have two option, amylase and pectinase. फूड इंडस्ट्रीमध्ये कधी जरी बघायला गेलं ज्यूस एक्स्ट्रॅक्शनच्या बाबतीत किंवा जेलीच प्रिपरेशन असेल किंवा कुठलेही असतील तर त्या बाबतीत जो एन्झाइम वापरला जातो तो एन्झाइम आहे पेक्टिनेज एन्झाइम. सो मोस्ट प्रेफरेबल आन्सर ऑफ दिस इज पेक्टिनेज. सो दिस सेशन इज ओव्हर. सो सगळे काही क्वेश्चन जे होते ते बायोटेकचा तर पोर्शन सगळा जो पोर्शन होता 5 क्वेश्चन 6 ते 7 क्वेश्चन बायोटेकवर आलेले आहेत आणि 9 ते 10 क्वेश्चन हे बॉटनी विथ रिलेटेड अनदर सब्जेक्ट आहेत. तर हे जे सर्व काही क्वेश्चन होते म्हणजे बायोटेकचा पार्ट जो आहे तो हार्ड नव्हता, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होते आणि त्याच्यामध्ये चुकण्यासारखं काहीच नाही. बट बॉटनीचा जो होता थोडासा कन्सेप्च्युअल होता पार्ट, बट बरेचसे क्वेश्चन हे स्ट्रेट फॉरवर्ड सुद्धा होते.